आज एक OPD मध्ये आई आणि आजी आपल्या बाळाला 9 महिन्याच्या बाळाला घेऊन आले होते। बाळाला ताप होता आणि डायरिया पण होता आणि बाळाला दात येत होते। तर बाळाची आई आणि आजी म्हणाले की एवढं काही नाही, फक्त डायरिया होतोय, कदाचित दात येत आहेत त्यामुळेच असेल, पण तरीही दाखवायला म्हणून आलो। अनेक पेरेंट्सची समजूत असते की बाळांना डायरिया जर 6 ते 12 या वयोगटात होत असेल आणि दात येत असतील तर त्याचं कारण हे बाळाचं टीथिंग म्हणजे दात येणं हे आहे। तर हे खरंच आहे का? या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला याविषयी माहिती देणार आहे। नमस्कार, मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे। मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा। आपण बघितलं की या केस सिनारिओमध्ये म्हणजे आज जे OPD मध्ये घडलं हे असं अनेकदा अनेक पालकांना वाटत असतं, कदाचित तुम्हालाही वाटत असेल। 6 ते 12 या वयोगटामध्ये हळूहळू बाळांना दात यायला चालू होतात आणि या फेजमध्ये अनेक बाळांना डायरिया पण होतो। या डायरियाचा या दात येण्याशी संबंध जोडला जातो, परंतु दात येणं आणि डायरिया हे डायरेक्टली रिलेटेड नाहीत। काय होतं की दात येत असताना बाळांच्या हिरड्या ह्या इरिटेबल असतात, त्यामुळे बाळांना जे दिसेल ते चावावंसं वाटतं। मग ते कोणतीही वस्तू खाली पडलेली कुठेही दिसेल ती घेतात आणि चावतात। यावरती खूप सारे बॅक्टेरिया असतात, व्हायरसेस असतात, ते बाळांच्या तोंडावाटे पोटामध्ये जातात आणि बाळांच्या पोटामध्ये इन्फेक्शन होतं आणि या इन्फेक्शनमुळे डायरिया होतो। कधी कधी तर हिरव्या रंगाची शी सुद्धा होते। ही हिरव्या रंगाची शी किंवा हा डायरिया हा इन्फेक्टिव्ह डायरिया असू शकतो। फक्त तो दात येण्यामुळे आहे असं म्हणून त्याच्याकडे अजिबात निग्लेक्ट करू नका, कारण डायरियामुळे बाळांच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं। या डायरियामुळे डिहायड्रेशन होतं आणि डिहायड्रेशनमुळे अनेक अपाय होऊ शकतात। बाळांच्या शरीरामधलं विविध मिनरल्स किंवा इलेक्ट्रोलाइट्स हे इम्बॅलन्स होतात। कधी कधी तर या डिहायड्रेशनमुळे बाळांना झटके येण्याचे चान्सेस असतात, बाळ कोमामध्ये जाऊ शकतं। जर असं झालं असेल तर या डायरियाकडे दुर्लक्ष न करता तुम्ही तुमच्या नजीकच्या डॉक्टरांना नक्की जाऊन दाखवा आणि डायरियावरती ट्रीटमेंट घ्या, जेणेकरून पुढे होणारे अपाय आपल्याला लवकरात लवकर टाळता येतील। अशाच युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।